आपली सत्ता आपल्या बायकोवर सुद्धा नाही. जिला फुलाच्या गाडीत आणलं ती सुद्धा म्हणते आमच्या ह्यांना काय कळत. मग कळत असल्याशिवाय लग्न केलं का त्याने? आणि त्याला कळत नाही म्हणून तुमच्या संगत लग्न केलं का काय? त्याचा मग अर्थ बिलय अनर्थ होतोय ना. लहानपणी पोरग माती खात तो आई म्हणते आमच्या पोराला काय कळत नाही. शाळेत गेल्या गुरुजी म्हणतात आमच्या विद्यार्थ्याला काही कळत नाही. 1 नंबरचा मूर्ख विद्यार्थी. लग्न झाल्या बायको म्हणते आमच्या ह्यांना तीळ मात्र सुद्धा कळत. 30-35च्या घरात गावात येड्यावानी करतो, अख्खं गाव म्हणतं त्याला काय कळत. आणि म्हातारा झाल्या अख्खा घरदार घाण करता की फॅमिली म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काय कळत. मग ह्याला नेमकं कळतंय कवा? ह्याला चांगलं कळतंय हो, ह्याला फक्त लोक कळून घ्या नाहीत. आपली ही सत्ता आहे. ज्या पोरासाठी आपण लोकांचं बांध करलं ते सुद्धा म्हातारपणात आपल्याला बुटाने हाणतं. ही आपली सत्ता. कोण खातो आपल्याला आपल्या सत्तेला? देवाची सत्ता सांगू का? वृक्षाची ये पान हाले ज्याची वृक्षाची पान हाले ज्याची राहिली हंता मग कोटे मग कोटे मग कोटे. वृक्षाची ये पान हाले ज्याची राहिली हंता मग कोटे वृक्षाची पान हाले ज्याची उठू नका हो. मी म्हणलं पटा नका काय माझं भाऊ. उठा उठी करू नका बरं. एकदा सेटिंग लागलेले बिघडू नका बरं. आधीच मेळ लागा नाही साऊंड सिस्टीम. तुम्ही मिनिटाला असं विक्षेप केलं मग लिंक लागत नाही. जरा आता थोडं सावध होऊन ऐका. आता विडालं अहो झाडाचं पान हो, त्याच्या सत्तेशिवाय तुझी या सत्तेने वेदासी बोलणे चालने तुझी यामुळे सूर्यासी चालणे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी यामुळे सूर्यासी चालणे. सूर्यासी चालणे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे. तुमच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही आणि सूर्य सुद्धा पाऊल टाकत नाही. म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या प्राण हले. ही ताकद आहे. ही देवाची सत्ता आहे. मला बोलवणारा देव, तुम्हाला बसवणारा देव, कीर्तन संपल्या उठवणारा देव, घरी नेणारा देव, झोपवणारा देव आणि उद्या सकाळी झोपेतून उठवणारा सुद्धा देव. आणि उद्या जर सकाळी देवाने ठरवलं झोपलं ह्याला उठवायच नको, बाकीचे म्हणते पाहुण्याला फोन गुमवा गेला का? देवाची सत्ता ह्याच्यातली निघून गेली. ह्याला झिरो किंमत आहे माय बाप. ह्याच्यावर देव मी बोलतोय म्हणजे माझ्यावर कुणाचं तरी कंट्रोल आहे. कुणाचं म्हणजे फक्त भगवंताचं आहे. ही सत्ता आहे. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. सत्तेच्या बाबतीत बी देव एवढा आहे. विडवलं सत्तेच्या बाबतीत एवढा प्रभू भावे. संपत्तीच्या बाबतीत बी एवढाच आहे. संपत्ती तरी काय बारीक आहे का देवाकडं? ऐका, कोणाला किती श्रीमंत ठेवायचं आणि कोणाला किती गरीब बनवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ज्यांची दाशी. पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती लक्ष दे पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती. टाली
टाळी टाळी हा पकवाचा आवाज वाढवा जरा. तिशी यावे का कुलती तिशी यावे का कुलती तिशी यावे का कुलती तिशी यावे का कुलती आनावा तोहारी 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 मग दिनांत उठारी आनावा हो पाय लक्ष्मीचे हा ही लक्ष्मी ज्यांची दाशी लक्ष्मी ऐशी जयाची दाशी तो हा तेज पुंजराशी. आणि पुढचं सांग का देव लक्ष्मीच्या मागं लागले नाहीत लक्ष्मी ह्यांच्या मागं लागून आली. हे आताच्या पोराने ध्यानात ठेवा. मिस कॉलच काय देतो चॅटिंगच काय करतो मूर्खवणी. क्वालिटी कमवा लोक आपल्या मागं लागले पाहिजेत. विडवलं माझा स्वीकार करताल का लक्ष्मीचा शब्द आहे. अशी लक्ष्मी ज्यांची दाशी. आवाज इको कमी करा बोलताना. गायन करताना इको द्या फक्त. वर करण्यांचा आवाज कमी ठेवा बरं जरा आणि खालचे वाढवा. त्या करण्यांमुळे घरच्यांची मजा होती. जे घरी आहे त्यांना ठळक ऐकू जातं. करणे कमी करा आणि बॉक्समधून पॉवर द्या जास्त. मोकळा आवाज करा जरासा. हॅलो डबल येतोय ती कमी करा. जागेवर शब्दाचा तुकडा पडला पाहिजे. शब्दात शब्द मिक्स होत नाहीत म्हणजे. हॅलो करा इको कमी बोलता. हॅलो बेसले झाला ह्याला आता. एकदम साधा हा साधा आवाज ठेवा. सहज बोलतो असा. फक्त डबल येऊन देऊ नका एवढीच विनंती तुम्हाला. विडालं 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 विडालं. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती. हा लक्ष्मी ज्यांची धर्मपत्नी संपत्तीच्या बाबतीत बेवडाच आहे. आकाराच्या बाबतीत बेवडाच. ऐका सत्याच्या बाबतीत एवढा संपत्तीच्या बाबतीत एवढा ना आकाराच्या बाबतीत देव केवढा. ऐका देवाचं जमलं लग्न विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मीसोबत. लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती आता जमतच नाही. सध्या गावागावा मला जर जटिल प्रश्न कोणता असेल सध्या पाण्याचा प्रश्न नाही लाईटचा प्रश्न नाही अन्नधान्यात एकच प्रश्न आहे बायकाच मिळाना. सगळ्यात मोठा प्रश्न काय काय पोरांच्या बाबा आम्हालाच महाराज आमच्या पोराला पोरगी तुझं गायबाने त्या लायकीचं आहे का पोरगी बघायच्या मापात. आणि काय काय पोरांचे बाबा का मनानेच गप्पा हाणतात. आले ते परवा दिवशी पाहुणे पण आम्हाला ते स्थळ पसंतच ना. टापा हाणू नको पाहुणेच आले नव्हते. आले नाही तर येणार नाही तर आले तरी खाऊन जाते आणि परत मिस कॉल सुद्धा देणार नाहीत. लग्नाचं काय इतकं सोपं राहिलंय का. देवाचं लग्न जमलं लक्ष्मीसोबत. हार घालायच्या टायमाला लक्ष्मीने मला मालक थांबा काय झालं जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला हार घालू शकत नाही. हाराच्या टायमिंगला प्रॉब्लेम झाला. रामाच्या लग्नात बी हाराचीच अडचण आली. राम उंच सीता साहेबाची उंची त्या मानानं जरा कमी. रामाने सीतेला हार घातला पण सीतेचा हातच पुन्हा रामाला हार घालायला. आणि देव खाली काय वाकाना. पण वाकणं का होईना पण माणसात एकांतात काही करते माणूस पण माणसात लय अवघड आहे ना. आणि इकडं तर प्रमाण आहे. म्या बोलविल्या वेद बोलीन म्या चालविल्यान वृक्षाचे पानन करतो म्हणा अन्यता करतो म्हणून जयापासून सकळन महिमंडळ झाले. संतांनी इतके ठोकळ प्रमाणे दिल्यात. इतका रगील देव कुठं वाकत असतो वय बायको पुढं. हे प्रमाण खोटी ठरते ना. देव तसे ताटोबा देव वाकाने सीतेचा हात पुराणा. लक्ष्मण भैयाने वहिनीच्या जीवाची घालमेल ओळखली पळतच आले रामाचं दर्शन घेतलं. इको कमी करा. आणि डायरेक्ट साष्टांग दंडवत घातल्यावर लक्ष्मणाला उठवायला प्रभू खाली वाकले. लक्ष्मणा नको पाय पडू उठ 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 त्याला उठवाय. वाकले की लक्ष्मण सीतेला खुनितात. वहिनी डाऊर का तेवढ्या सीतेने हार घातला. हे अशी पूर्वीची लग्न होती. ह्याच्यात काय दिसतंय बंधुप्रेम दिसतंय वहिनीविषयीची काळजी दिसते. आता नवीनच फॅशन काढली. नवरदेवाला उचलून घ्यायचं. 4-5 पेताडे असतात कडनी ते भांबावलेले त्यांना काय कळा नाही घेतात उचलून. नवऱ्याला आला राग दिला हार फेकून गेला दुसऱ्याच्याच गळ्यात. तेव्हा म्हणला पहिल्याने 3दा चपलने हाणलं ह्या हाराचं काय करू. म्हणजे लग्नात तरी कुठं कुणाचा मेळ राहिलाय तेव्हा सध्या सगळा लग्न. तुम्हाला खरंच सांगतो सध्या लग्न म्हणजे विधी राहिलीच नाही. लग्न झाली प्रतिष्ठा. कोण किती मोठा आहे
हे दाखवण्याचा सोहळा म्हणजे लग्न. अरे दोन कुटुंबाचं मिलन आहे, ते दाखवायची गोष्ट नाही, ती विधी, ती सात्विक पद्धतीनेच झाले पाहिजे. काही उगा मूर्खावाने बाजार काढायचा आणि काही मांडायचं. लोकांनी म्हणायचं वा वा, धर्म मातीत घातला की लोक म्हणतात तिला स्टँडर्ड. स्टँडर्ड नाही, ती डोक्यात आवड झाल्यात आहेत. विठ्ठल माझे वडील आले पाहिजेत, कारण ह्यांचं लय वडिलावर आईंवर प्रेम असतं. महिला मंडळाचं हा, भावावर त्यांच्या इतकं भावप्रेम दुसरं कोणी करू शकत नाही. त्यांच्या इतकं भावप्रेम त्यांचंच. हा, संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं पैसे चोरत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन घेईन, त्याला बिड्या वडा मिळाला ना, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. तेच बेकारी झाले, कांगाल झाले, रोपडे राहिले ना त्याच्याजवळ. रांग जाताना सांगत येतात खायचं एका जण, गायचं एका जण, वरून मालकाला साडे दाखवते. भावाने घेतली तेव्हा बी म्हणतात छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होते तर ही जरा बघत जा. असल्या तर ह्या बहिणीत, आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्यात इथं. हा, लाडकी बहीण 9-9 हजार घेऊन कीर्तन आले तर ह्या. इतक्या सोप्यात का, एकच हप्ता लेट झाला तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता कधी. आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का, त्यांचा तर मेळ बसून दे की विस्तार फिस्तार. त्यांचे बी इतके आले ते त्यांना कळा ना, कुणाला बसवा आणि कुणाला रुसवा. या बहिणीने काय थोडा आशीर्वाद दिलाय का. इतक्या दिवस मी फक्त ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया, पण ह्यांची किती येडी माया बघितलं महाराष्ट्राने 1.5 महिन्यापूर्वी. बहिणीने वन साईड कार्यक्रमच करून टाकला. हा, लाडकी बहीण दाजी मी याला कागद वागू वागू. जशी तू ये घरी जशी, त्याला वाटायचं तेवढंच प्यायला पिला होत्या ना आपल्याला. अरे 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का, तुझं वनडेचं टार्गेट आहे 1.5 का. आणि लाडकी बहीण चांगले यश नाही, फक्त आता शेवटपर्यंत ठेवा. आता आली परत बातमी, गाड्यावाले काढा, जमनीवाले काढा, निकष लावा. आता का रे येड्यावाने करता, बहिणीने भरभरून दिलंय, बहिणीला बी सरसकट द्या आता. विठ्ठल आणि बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवले. भावाला राग आला, ताटीचा दरवाजा बंद केला तर मुक्ताबाईने विनंती केली, मिथ्या कल्पना मागे सारान ताटी उघडा. ज्ञानोबा बहिणीच्या प्रेमासाठी बाहेर येतात. बहीण ही लाडकीच असते. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाने दाखवून दिलंय. विडल माहेरच्या माणसावर प्रेम असतं ना, असलंच पाहिजे का असू नये. लक्ष्मी म्हणली तसलं जमणार नाही. माझे वडील लग्नाला आले पाहिजेत. लक्ष्मीचे वडील कोण? समुद्र 14 रत्नातले एक रत्न लक्ष्मी. आता मला एक सांगा, समुद्र लग्नाला आल्या वराड थांबन का? सोपं गणित आहे ना राव. त्यामुळं श्री विष्णू म्हणले हो, तुला एक सांगतो, आजच्या दिवस तुझ्या वडिलाला बोलू नको. उद्यापासून वाटलं तर आपण दोघं बी सासरवाडीत राहायला जाऊ. पण आज तुझ्या बापाला बोलू नको. आणि परत गेलेच की राहायला, क्षीरसागरात राहिलाय श्री विष्णू. भावाची गादी केली, बायको पाय चोपायला, सासरा तिकडून इशीची हवा फेकतोय, समुद्र निवांत आराम करते. देव सासरवाडीत राहिला. महादेव बी कुठं राहिलाय? हिमालय कोण आहे त्यांचा? सासरा. हिमालयाची मुलगी सती, सती ह्यांची धर्मपत्नी. मग हिमालय महादेवाचा कोण झाला? सासरा. आणि क्षीरसागर विष्णूचा कोण झाला? सासरा. मग विष्णू सासरवाडीत राहिला आणि महादेव सासरवाडीत राहिला. मोठी माणसं सासरवाडीतच राहतात. विठ्ठल आजच्या दिवस नको बोलू ग. लय लांबून लांबून लोक आल्या ते आपल्या लग्नाला, लोकांचा राडा होईल. तसलं जमणार नाही म्हणले. माझे वडील लग्नाला आलेच पाहिजे. कन्यादान कुणी करायचं? देवाला राग आला म्हणले. बघू, मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसते. आणि जो रिस्क घ्यायला भेट नाही तोच मोठा असतो. जमन कान मला पेलन कान, बाकीचे मला काय म्हणते, तू गप मर, तू असा जन्माला ये ना असा जा. काही आयुष्यात जर मोठं करायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर मनगटात धमक हृदयातले पावर, डोक्यातली कल्पना एक करा, रिस्क घ्या, तर तुम्ही फिक्स. विडल म्हणले एकदा समुद्रालाच भिडू म्हणले, काय होईन ती जाईन. बोल्यो वडिलाला, याला समुद्राला फोन लक्ष्मीनं या. आता समुद्र काय ती काय वडा फिडा थोडीच आहे राव.
समुद्र कशाला म्हणतात? त्याच्या काय बारीक लाटा आहेत का काय? ढन 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 गावाच्या गावा लुटुळीत आणली समुद्राने. वराडात बातमी व्हायरल झाली, समुद्र येणार आहे म्हणले काय प्लॅनिंग काहीच नाही. जिवंत राहायचं असेल तर पहिल्यांदा घर गाठा. लोक म्हणले जेवण मरता का म्हणले, खाण्यासाठी जन्म झालाय का? अरे सिर सलामत तो पगडे 50 बचेंगे तो और भी लढेंगे. जगलो वाचलं तर काही होईल म्हणले. समुद्र आलाय, कोण जागणार आहे? चला घरी. कोणीच नाही. आणि मंडपाच्या गेटवर समुद्राच्या लाटा धनाधन आपटायच्या. आखा मंडप रेखामा दोघच, लक्ष्मी आणि विष्णू. देव म्हणले तुला म्हणत होतो का नाही, सगळ्याला बोलव पण वडिलाला नको. बघितलं लोकांना जरा तसलं सांगू नका म्हणले. माझे वडील आहेत, तुमचे मामा आहेत, आपल्या लग्नाला आलेत, आजचे अतिथीत, त्यांना बसायला जागा द्या मंडपात. आता लक्ष्मीच्या बापाला बसायला 71% पृथ्वी लागते. पोरांना माहित असं ना, लहान लहान मुलंच नाहीत आली समजा कीर्तनाला, कुणीकडे गेली काय नका, झोपली काय घरी. हा लहान लहान असतात नाहीत असे पुढं. भूगोलात आहे जमीन किती 29% आणि पाणी 71%. एवढी पृथ्वी व्यापतोय समुद्र, तो मंडपात त्याची अगरबत्ती कुठं लावायची? माझ्या वडिलाला बसायला जागा द्या. देव म्हणले तुझ्या वडिलाला बसायला जागा देतो, थांब. रागाला डावा हात पुढे केला आणि उजव्या हाताने डाव्या हाताला मुठीवला एक रोम उपटला, एक केस. आणि केस उपटल्याच्या नंतर जो खड्डा निर्माण झाला, जी जागा निर्माण झाली, हात पुढे केला आणि पुढून आलेले सप्त समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये साठवले. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसवण्याची ताकद आहे, एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो अभंगाच्या. एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे. बारीक आहे का काय का काय, ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात. अनंत ब्रह्मांडे एका रोमे आयुष्य धेंडे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदागरे. देवानं बलीच्या दरबारामध्ये वामन रूप घेतलेलं माहिती. एका पावलात पृथ्वी आपली, दुसऱ्या पावलात आकाश आपलं. ती काय बारीक आहे का? एवढा प्रभू, एवढा व्यापक प्रभू कुठं राहतो? तेने संपुष्टे राहावे. संपुष्ट या शब्दाचा अर्थ आहे अगदी छोट्याशा जागेत, मुठी एवढ्या जागेमध्ये. काय संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठव. 2 विषयात नाही टाक. एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाचा जॉईंट शब्द आहे भावे. हा सार आहे बरं का अभंगाचा. एवढा नाही केवढाही असू द्या, तो हृदयात राहील. पण कधी राहील? भाव असेल तर. ज्ञानोबा सांगतात, पै भक्ती मेक जाणे
ते तर सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भाव जर असल तर भगवंताची प्राप्ती. जया चित्ती जयसा भाव तया तैसाची देव. तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. एक जण इष्टीत बसलं, जरा लबाड होतं फसवायला दुसऱ्याला, आणि बाहेरून एक बारकं पोरगं पेपर घेत होतं. पेपर घ्या ते आत बसणाऱ्याने 1 रुपया खरा दिला आणि 1 रुपया खोटा दिला आणि त्या पोराकडून पेपर घेतला 2 रुपयाचा. इष्टीत बसलं, लय हसायला लागला. मित्र म्हणला का हसतो म्हणजे रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर दिला. लईच मजा वाटायला लागली. इष्टी अजून पुढे गेली, जास्त हसायला लागला. आता का हसू नका काय, तोंड जोडू का, त्याने बी पेपर मला कालचाच दिला. अरे म्हणजे रुपया खोटा तर पेपर सुद्धा खोटा. तसा तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा. भावाशिवाय देव कळत असताना ज्ञानोबाला सांगतात थप इको दे. हॅलो पकवाजाचे आवाज. भावे विना देव भावे विना देव न कळेने संदेह. भावे विना देव भावे विना देव न कळे संदेह. भावे विना देव भावे विना भावे विना देव भावे विना संदेह. भावे विना देव भावे विना देव न कळे संदेह. भावे विना देव भावे विना देव न कळे संदेह. भावे विना देव भावे विना संदेह. भावे गुरु बिना अनुभव कैसा काळे. गुरु बिना अनुभव कैसा काळे. हरी मुखे मना 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 हरि 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 मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना. ही माऊली पटाडे पॅटर्न आहे. आणि ही गायन वादन इतकं सोपं नाही. बसणारे म्हणताना का धावत ते बा एकमेकाच्या. आम्हाला काय येड लागल्यात का आमची डुकी फिरल्यात ते धावायला. अरे ह्याला लय घासावी लागती. गायन वादन कुणाचं काम नाही. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. ताल तर त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळलं ते. तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा. पण तो नाही रे शिकला. अजून 2-4 महिने माझ्याकडे तू राहशील तर मी येडा होईन. तू पहिलं घर गाठ. तुला पकवाजाव बसवलं तर शाईच पडली. पिटी बसवलं तर भाताच फोडला. टाळ गळ्यात दिला तर टाळात बोट गवून घेतली. इना गळ्यात दिला तर तारास तोडल्या. तू फक्त एकाच लायकीचा आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रेय. बऱ्याच गुरुजीने शिष्य हाकलून दिले. इतकं सोपं नाही. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही. देव भावाशिवाय मिळत नाही हे चाललंय. भावे विन देव नकळे संदेश ठेवायचा ना. गुरुविना अनुभव गाई जागळे. भाव असेल तर देव आहे माय बाप. भाव नसेल तर काय उपयोग आहे. दुर्योधनाने काही देवाला कमी मटेरियल बनवलं होतं का खायला. देव गेले ते शिष्टाय करायला. ते दुर्योधनाच्या संगतीमध्ये शिकोनी मामाने त्याला किल्ले हाणले होते. ते येडेवानी करीत होतं. शिष्टाय तर असफल झाले. पंचपक्वानाचं जेवण बनवलं. मिष्टान्नाचं 56 प्रकारचे राजभोग. आणि दुर्योधनाने सांगितलं देवा आले तर जेवण करून जा. देव म्हणले नाही जमणार. दुर्योधना तुझं जर अन्न खाल्लं तर आमच्या गुरूंची बुद्धी भ्रष्ट झाली. तुझं अन्न मी खाऊ शकत नाही. अन्न कुणाचं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे. कारण भर सभेमध्ये द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य शांत बसले. त्यांनी सुद्धा परत कबूल केलं की आम्हाला बोल नका. त्यांनी सुद्धा कबूल केलं की आम्हाला वाईट वाटत होतं पण बोलता आलं नाही का. अन्न दुर्जनाचं खाल्लं होतं. जसे अन्न तशी बुद्धी म्हणून सात्विक अन्न खात जा. देव म्हणले नको. उद्धवाला वाटलं देवा लय भारी मटेरियल राव इकडंच बसू ग बस. माती खाऊ पण दुर्योधनाचं नको. कुठे गेले जेवायला. चल विदुरा घर जावे इकडे आले. आणि इकडे येऊन काय खाल्लं सोरड. हॅलो इको दे. बक्षी विदुराच्या बक्षी विदुराच्या बक्षी
दासीपुत्र कन्या दासीपुत्र कन्या दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी दासीपुत्र कन्या दासीपुत्र कन्या दासीपुत्र विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी दैत्यागारी रक्षी प्रल्हादाशी दैत्यागारी रक्षी प्रल्हादाशी उचनेचं काय ने भगवंत ने भगवंत ने भगवंत कन्या खाल्ल्या म्हण दासी पुत्र कन्यान विदुराच्या अहो तिकडे 56 प्रकारचे राज ऐश्वर्य संपन्न मिष्टान्नाचं जेवण सोडलं आणि इकडे येऊन कन्या खाल्ल्या का खाल्ल्या एवढा प्रभू भावे भाव हा शब्द फार महत्वाचा आहे शबरीची उष्टी बोरं खाल्ली ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लिनीची किंवा देवाला दुसरी भूकच नाही कोही न लागे कारण दुसरं काहीच लागत नाही फक्त भाव थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अंतकरणामध्ये भाव या शब्दाचा अर्थ शुद्ध प्रेमासह भगवंताविषयी भाव एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे हृदयात राहतो कुणाच्या राहिला हनुमंतरांच्या राहिला सावताबाबांच्या राहिला प्रत्येक संतांच्या हृदयामध्ये राहिला कशाची ताकद आहे भावाची ताकद आहे आणि त्या भावाची ताकद ऐका काय झालं जनाबाईवर चोरीचा आळा आला म्हणजे देवानेच आणला देवाचंच प्लॅनिंग होतं सगळं अख्ख्या गावात आवाज वाढव थोडा मॉनिटरला अख्ख्या गावात चर्चा झाली जनाबाने चोरी केली जनाबाने चोरी कोणालाच नीट बोलत नाही आम्हाला बी काय कीर्तन करताना धोतर का घालता मग काय बरमड्याव करू का तू तर झाला निमारदा उघडा आम्ही थोडाफार धर्म झोपते ना हे प्रश्न लय काही एक म्हणा तुकोबऱ्याने न्यायला विमान आलं तर विमान कुठं उतरलं तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागते का तुकोबऱ्या वैकुंठाला गेले ते नांदुरकीचं झाड सांगते भिजला जावा देहुला 12 वाजून 5 मिनिटांनी पाला हलत नाही झाड हलतंय झाड ते साक्षी देते की तुकोबऱ्या वैकुंठाला गेलेत आणि आळंदीवरून ज्ञानोबऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबऱ्यांच्या मंदिराला निर्जीव कळस हलतोय ज्ञानोबऱ्यांची ताकद आहे आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपलं युट्यूबला टाका माऊली प्रस्थान 16 सगळ्या न्यूज चॅनल त्याचे चित्रीकरण केले सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ आहेत माऊली निघाले पंढरपूरला कळस हलतो कोण हलवतंय ज्ञानोबऱ्या समाधीतून बाहेर निघाले लहरी प्राप्त होतात सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी त्या लहरीच्या जोरावर कळस हलतो ज्ञानोबऱ्यांचा अस्तित्व निर्जीव कळसाला मान्य
हे संत चरित्र हा वारकरी संप्रदाय. तू 2-4 पुस्तकाचा आमचा अध्यक्ष होतो का? हे असंच का? तुझे काय विद्यार्थीत का काय? तू प्रश्न विचारा ना आम्ही उत्तर देणार. एकदा माझा कीर्तना विषय झाला, जसं पेराल तसं चुकवतं. काय चुकलं माझं? त्याला माऊलींची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याची देखीजे दर्पण आधारे. आरशात बघाल तीच ती दिसते, जमिनीत पेराल ती चुकवतं. काय चुकलं माझं? की कीर्तन संपल्या मला महाराज पेराल तर चुकवतं सा. मला झालं काय? मला शेंगदाणा पेराल त्याला टरफाला कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदाणा मी मला टरफाला आलंय बाहेर, पण आज शेंगदाणा आलाय की डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून द्या ना, ते उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नेलं त्याने, चहा प्यायला घरी नेलं आम्ही. मला फक्त चहा ना, ते मला आणतो त्यानं सकापात चहा ना मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाच्या बिस्किटला मला बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल? मला मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? तुमच्या कुठं ना दिला का? मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्ख समजलास का काय? असली तसल्यांची संख्या झाली जास्त व्हाय करणाऱ्यांची, त्याच्यामुळे खऱ्या माणसाला त्रास आहे. जनाबाच्या बाबतीत अख्ख्या गावात चर्चा झाली, जनाबाने चोरी केली जा. आणि खऱ्या माणसाला त्रासच आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाता गटकाळी, गरीबाचे फाटले जुळे, ओसलाना टोळी, गरीबाचा लय मरण नाही. मोठ्याच्या घरात पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाला ना भाकर. शेतकरी राजा असून बी झालाय नोकर. सध्या अशीच परिस्थिती ना, फार अवघड परिस्थिती मायबाप. आणि शेतकऱ्यात का दिलदार माणूस दुसरा कोण नाही तुम्हाला खरं सांगतो. शेतकऱ्याने सरकारला फुकट लाईट मागितलीच नाही. पैसे घेऊन लाईट द्या, पण दिवसा द्या. आता तुम्ही राज्याला लाईट देता त्याने मरायचं का थंडी वाऱ्याचं? इचू काट्याचा रस्ता दारी धरायची. अरे काय दिलदार मनाचा माणूस आहे. लाख रुपयाचं बियाणं मातीत घालतो, पाऊस येईल का नाही गॅरंटी नाही, पेरलेलं बियाणं उगवल का नाही माहीत नाही. मित्राने विचारलं लाखाचं बियाणं मातीत घातलं, ते म्हणतो मातीत नाही घातलं, काळी आई माझी माता आहे आणि आईची वटी भरणं लेकराचं कर्तव्य. इतका दिलदार मनाचा शेतकरी एवढा आहे का कुणाचं मन मोठं? आणि त्या शेतकऱ्याची पोरं आर्मीत आहे, ती देश सांभाळते. देशाचा कणा आर्मीतले जवान ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतो. ते रात्री डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. त्यांच्या जीवावर आपण इकडे सप्ते अखंड हरिनाम सप्ताह गावातल्या यात्रा उत्सव करतोय. आर्मीतल्या जवानांसाठी आता जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुमची आमची लेकरं ना ती गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, वारकऱ्याची. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? मंत्र्याचा, खासदाराचा? तुम्ही लुटाईच ठेवल्यात का फक्त? देश आम्ही गरिबांनी सांभाळायचा आणि तुम्ही लुटायचा का? म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. जवान सुखी झाला पाहिजे आणि शेतकरी सुखी झाला पाहिजे, तर देश सुधारल्याशिवाय राहणार नाही. विडवलं त्याच्यावर शेतकऱ्या वाईट दिवस यायला लागलं. ही सध्या अशी परिस्थिती, खऱ्याला किंमत नाही. त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीन आलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेने 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावानाच म्हण मशीनच नेलं, काय सांगाव. भारतात बुट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. पॉलिश इंग्लंडमध्ये बुट पॉलिशला मशीन आहे. जायचं मशीनीत पाय ठेवत्या बॉक्सासारख्या मशीनीत चौकात त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा येतो, तो बुट पॉलिश करतो. तेव्हा हाताचा तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बुट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय पंगत आहे का सप्त्याची? कोणी यान फोकाट खाऊन द्या. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे. मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन इथं एक तिथं एक तिथं एक. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली. त्याने डोकं लावलं, गेलं आणि मशीनीत पाय ठेवला. मशीनमधून हाताला बुट पॉलिश केले, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाणार तिथंच लय आगाव. पौडचा बाजार भरला. पौडलाच असेल ना जवळ तालुका. आणि पौडच्या बाजारात माशा मारायचे पावडर एका बसला. 2 रुपयाला माशा मारणार, 2 रुपयाला माशा मारणार. लोक म्हणे 2लाच माशा मारतात. कसली पावडर असून पुडीत मारण्याच्या पुढे खपले. एक जण घरी गेले, बायकोनाला पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा आणि डाव्या हाताने माशा हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्या चालू आहेत ना. म्हणून तर जनाबाने राग अभंग असलेला थाप मारा.
धुंद झाला तुझा दरबार 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 टाळी 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 टाळ हला 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 हा पुण्यवंत पाताय लोकी नेला पुण्यवंत पाताय लोकी नेला पुण्यवंत बाधाय दिनेला पुण्यवंत बाधाय दिनेला तरी तो भाग्यवंत केला तरी तो भाग्यवंत केला तरी तो भागवंत केला तरी तो भागवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार कुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार कुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार 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 कुंद झाला तुझा दरबार धुंद झालाय म्हण दरबार नुसता धुंद नाही अंधा धुंद अंधा कानून काय कुणाचे कुणाला मेळ राहिलाय जनाबाईची राव खरी शेवा आणि जनाबाईवर चोरी चालवला अख्ख्या गावात चर्चा झाली जनाबाईने चोरी केली एकच प्रश्न करतो महिला मंडळ जनाबाईने देवाला दळायला बोलवलं होतं का नाही देव मनाने आले हे मोठ्या माणसाचं असंच असतं ते मनानेच येतात फक्त त्यांना मॉप पाहिजे पब्लिक दिसले की धावलीच किंवा ज्याच्या मागे समाजात ती तरी माणसं ते धरीत असतात मोठी माणसं चॅप्टर असतात आणि मग जनाबाईने बोललेलं होतं मनाने आले आवाज दे जरा दुसरा मुद्दा जनाबाई दळ म्हणली नव्हती देव मनानं दळू लागले कितीक वेळ दळला असं देवाने अवघं फोटो काढाय पुरतं मोठ्याचं तसलंच काम असतं म्हण आता हे मोठाले माणसाचे वृक्षारोपण करतात खरंच ही झाडं लावतात होय अहो झाडं आणाय दुसरी खडं खांदाय तिसरीच पाणी घालाय चौथी ही फक्त पाल्याला हात लावतात येऊन तवर पत्रकारांचा केला बाबाटा यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण अरे मिली ना खरी बिडे वडू वडू खडं खांदणार हाय संबंध आहे आता मोठी माणसं खराटा घेऊन स्वच्छता दिवसाला अशी झाडीत खरंच झाडीत असतात का व फोटो सेक्शन पुरता खेळ असतो ही मोठ्या माणसाचा विषय आणि ही मोठी माणसं अशीच करतात ना असलं जेव करतो तोच मोठा होतो विठ्ठल हो आणि दळ म्हणले नाही मोबाईल ठेव मोबाईल आणि मनाने देव दळू लागले दळण दळलं उगं थोड्यापुरतं परत जनाबाईस रोज दळत होत्या 14 दिवस 14 माणसाचं कुटुंब जनाबाईवरच अवलंबून होतं दुसरा मुद्दा दळण दळून झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या घरी जाताना ज्याची त्याची जबाबदारी ना आपापल्या वस्ती सांभाळून न्यायच्या काय गरज होती देवा नवरत्नाचा हार शाला वैजंतीच्या माळा मोत्याच्या माळा जनाबाच्या घरी ठेवायच्या राहिल्या तो ठेवल्यात ही प्लॅनिंग आहे सगळं तुळशीची माळ बरं राहिली नाही खपके माळाच कस काय राहिल्या अहो प्लॅनिंग आहे म्हण बरं म्हणतो जाऊ दे अजून बी देवाचीच बाजू घेऊन नजर चुकीनं देवाच्या राहिल्या ठीक देवाच्या वस्तू राहिल्या ही ठीक आहे मग ही जी गोदडी न्यायची काय गरज होती हाय का नाही प्लॅनिंग बरं मी म्हणतो चुकून गेली मग जनाबाईच्या घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाला कळलं नाही का आपल्या खांद्यावर काय आले गोदडे आले उद्या लोक आक्षेप घेते जनाबाईला त्रास होईना आईबाप सोडून गंगाखेडवरून पंढरपूरला राहिलेले हे माऊली नामदेवाने आश्रय दिला ना आपल्यामुळे ही एवढं मोठं संकट झालं एवढं कळत नाही का देवाला झाकून ठेवली का घरी गेल्या गोदडी काय जे झाकून प्रदर्शन उभा कसा राहिला हे काय असं राहिला चोऱ्या करून आणि कसा राहिला आले पूजा कराय त्यांनी तर उड्या हाणायला सुरुवातच केली चोरी झाली लोक म्हणे शांत बसा चोर बघा काय बघायचं म्हणजे चोरच पुरावा ठेवून गेलाय जनाबाईचे वाकळे
काढला मोर्चात बहिष्कार सुळाव द्यावं लागेल त्यासो पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूर रचला थांबा मध्ये शेवटची इच्छा काय विचारा शेवटची इच्छा विचारतात बरं का एक जणाला फाशीची शिक्षा झाली त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय तो मला माझी शेवटची इच्छा एकच आहे फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा आता नुसतं गोट दाबून येऊन मरण घ्यायचं नरड तर दाबावं लागेल ना अरे शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या सिस्टीममध्येच बसली पाहिजे ना तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या अरे असं कुठं जमत असतं का मूर्खावल त्याला सुद्धा कायदा आहे त्याला सुद्धा संविधान आहे शेवटच्या इच्छेला सुद्धा जनाबाला विचारलं काय तुमची शेवटची इच्छा जनाबाने सांगितलं माझी इच्छा एकच आहे ज्या पांडुरंगामुळं मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा हेच माझी शेवटची इच्छा काय प्रेम आहे भगवत भक्ताचा देह जाऊ आत्वा राहो पांडुरंगी दरड जगले तरी पांडुरंगाचे मेले तरी पांडुरंगाचे माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही देवा तुझं भजन करताना जर मला मरण आलं तर माझ्यासारखे भाग्यवान माऊली या जगाच्या पाठी दुसरी कोणती असू शकत नाही जनाबाईचं अंतकरण देवाने लक्षात घेतलं चुटकी वाजवली सुळाचं पाणी झालं प्रसंग सगळ्यांना माहिती ऐका देवभक्ताच्या हृदयात राहतो ही लई साधा विषय झाला ही पहिली पायरी हृदयात नुसता राहत नाही तर भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात केला तैसा आवाज पुरवी धरावी ते इच्छा भक्ताने कोणती इच्छा धरू द्या ती इच्छा भगवंत पूर्ण करतात ज्ञानोबरायांची देवाचं आपल्या भक्तावर किती प्रेम आहे देव सांगतात अर्जुनाला
भक्त जेत जैशेनी पाहे ते तमी तैसाची होत जाये जो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. अर्जुना, लहान बाळ खेळण्याला खेळतं तसं भक्त हे माझ्याशी खेळतात आणि मी तसं खेळवला जातो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची प्रत्येक इच्छा अहो इच्छा धरायची काय गरज आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, न सांगताच सांगायची काय गरज आहे. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. काय काम केलं थाप लक्ष दे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. आनंद भक्ती भावे निरावंती भक्ती भावे, भक्ती भावे निरावंती भक्ती भावे, आनंद भक्ती भावे निरावंती भक्ती भावे, भक्ती भावे निरावंती भक्ती भावे. रती स्वामी एकनाथा, रती स्वामी एकनाथा, रती स्वामी एकनाथा, रती स्वामी. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, काली काली कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निरावंती जाजे भावे. भक्ताची इच्छा परिपूर्ण करतो आणि इच्छा परिपूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मोठेपणाचा विचार करत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करतात. कशी करतात ऐका. कावडीनं पाणी देव भरतो. 36 वर्ष देवानं पाणी भरलं असं नाही. तेव्हा आजही नाथ महाराजांच्या घरी काम करतात. आणि नसल विश्वास तर षष्टीच्या 2 दिवस अगोदर पैठणला जा. नाथांच्या जुन्या वाड्यामध्ये रांजण आहे. त्या रांजणामध्ये अख्खं पैठणगाव कळशीने पाणी होतं पण रांजण भरत नाही. ज्यावेळेस भगवंत कुणाच्या तरी रूपामध्ये येतात आणि त्या रांजणामध्ये कळशी होतात तेव्हाच तो रांजण भरतो. म्हणजे देव अजूनही काम करतो. होय भक्ती केला तैसा. पण ह्या सांगितल्यावर सगळ्यांचाच विश्वास बसला असं काही नक्की नाही ना. देव न मानणारे बरेच असतात. सगळ्यांचा विश्वास बसत नाही. ते असं कीर्तनातून ऐकले त्या काळात एक जणाचा विश्वास बसला आणि ते म्हणले हे एक तर जगात देव नाहीच. अशी विलयत बरं का नाही म्हणणारी. देवाला तुम्ही आहे म्हणा किंवा नाही म्हणा, आपल्या मान्याने देवाला काहीच फरक नाही. जो मोठा असतो तो मोठाच असतो, माना अथवा न माना. तो आहे म्हणला तरी देव देवच आहे, नाही म्हणलं तरी देव देवच आहे. एक जण मला म्हणला आहे तो दाखवा. नेमकं लाईटच्या पोलपाशी उभं होतो. ह्या पोलून त्या पोल लाईटच्या तारा गेल्या. त्या म्हणले लाईटच्या तारातून वीज दिसते का? म्हणलं नाही दिसत. लाव हात. करंट बसन की? म्हणलं नाही म्हणे दिसत नसतो पण असतो. हे बी तसंच आहे. दिसत नाही पण आहे. महिला म्हणतात दुधात तूप आहे का? दुधात तूप आहे का? आहे. दिसतंय का? मग नाही का? कधी दिसल? मंथोनी नवनीत तैसे गे. अहो दुधात तूप आहे मंथन करावं लागन, लाकडात आग्ने आहे घर्षण करावं लागन, जगात देव आहे पण भक्ती करावं लागन. विश्वास बसत नाही. ते म्हणला शक्यच नाही. आणि जर देव पैठणला इको कमी रांजणामध्ये पाणी ओतण्यासाठी येत असतील तर मी रांजणापाशीच खुर्ची टाकून बसतो म्हणला. आणि ज्याच्या हातून रांजण भरून त्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य. बघा आता डोकं. आणि नास्तिक होतं आणि आधीच बायकोला दम टाकला. अख्खं गाव पैठणला पाणी वाटायला येईन रांजणात पण तू यायचं नाही. ती म्हणली ठीक आहे. तिचं नवीन लग्न झालं तर म्हणून ती ऐकण्यात होती. नवीन नवीन ऐकत येतच. नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलते. एव्हा तेव्हा मालकाला मध्ये तुम्हाला जेवायचे का? कशाला जेवण मर्रायला? अनुस्वाराने पोट भरतय. नवीन नवरी टिंब का हो ऐकलं का अर बाहेर रे का काय ती सरळ बोल ना. ह्यावान ठेवान वगैरे शायनिंग हाणायची काहीतरी आपली बोली भाषा असेल तसं सरळ बोलायचं. वर्षभर म्हणते जेवायचे का? वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही? 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गेला. ह्यो 3ऱ्या वर्षी म्हणतो प्रस्थान कधी रे? दिंडीत मरतो पण घरात नको म्हणला. सुखाने नसल्यावर काय जाळायचंय? पती पत्नी सुद्धा एक विचार पाहिजे. मालकाचं डोकं दुखत होतं. मालकीन मालकाचं डोकं दाबत. डोकं दाबत होतं तर मालकीन मालकाला म्हणले होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखलं मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या तो तुमचं डोकं कोण दाबायचं? तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं.
आता इतकं टुचून म्हणल्यावर कसा त्यांनी स्वयंपाक करायचा तरी सुद्धा करतात. शेतकऱ्याची बायको म्हणजे तुम्हाला खरं सांगतो साक्षात लक्ष्मीच. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची ज्यांची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली नवऱ्याने ठोका टाको त्या फुसफुस करते, रोसून जाती, दहारा काढाय परत महागारी. शेजाऱ्यामध्ये 2 महिने येणार ते 2 तासात कसं काय त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का मग मर गाय घेऊनच जायचं ना रुसून. शेतकऱ्याचा लय हसून खेळून पारमार्थ असतो ना. संसार बी तसाच असतो. ते भांडत्यात बी रडत्यात बी हाणामारी करत्यात, जुडी मोटरसायकलवर कीर्तनाला जात्यात. हा आणि मनाला आलं की शेतकरी बायकोला हाणू शकतो. शिकलेला माणूस हाणायचा लांब सांगतो, बोलू सुद्धा शकत नाही. हा शिकलेल्या माणसाची भांडणं जरी झाले तरी ऑनलाईन भांडणं ते मेसेजवर बोलतात. बायको रुसले नाही, इकडून मेसेज करतो हाय, तिकडून रिप्लायच नाही. ते रिप्लाय देत नाही, पुन्हा रिटर्न करीत नाही. हे नुसतं इकडून हाय हॅलो, अरे काय हॅलो, तिकडून पुढून बोलोच याय ना तर नुसतं हॅलो काय. हे म्हणतो काय झालं रुसायला, लईच तिकडून ती चिन्ह पाठी ते तोंड वाकडे केलेलं चिन्ह ब्या लगेच इकडून चिन्ह पाठी तर काना खालीच टाकेन, लगेच तिकडून ते रडलेलं चिन्ह. अरे काय हाना मारे, अरे मोबाईल ठेवून सणासन लावू ना काना खाली. ते शिकलेली ह्यांना काय धमक आहे का डिरिंग आहे का काय, म्हणजे बायकोला हाणाव या मताचा मी नाही. पण शेतकरी हाणू शकतो आणि शेतकऱ्याची बायको सण बी करू शकते. त्याचा खेळीमिळीचा संसार असतो हे मला सांगायचंय. आणि एक वाक्य सांगतो, स्त्री शक्ती म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे. याचं कारण सांगतो. महाराज मंडळी मी महिलांवर आमच्यातले काय काय टीका करतात की एखादी गोष्ट सांगितल्यात ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटातच राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा कौशल्य मातेच्या कुशीमध्ये राहावं लागलं, त्यावेळी जगामध्ये यावं लागलं. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडल त्याच्यामुळं त्याने सांगितलं अख्ख्या पैठणमध्ये लोक पाणी वता येते राहणार, पण तू यायचं नाही. त्या नास्तिक माणसाने त्याची बायको म्हणजे ठीक आहे हे गेलं खुर्ची टाकूनच बसलं. ज्याच्या हातून रांजण मरण त्याचं दर्शन घ्यायचं. देवाला टेन्शन आलं ह्याला तर दर्शन द्यायचं नाही. आणि आपली तर पाणी वाताची परंपरा नाथ महाराजांच्या दरबारातली अखंड चालवायची. काय करायचं, देव आहे चतुरात शिरोमणी. देवाने विठेवनं उडी टाकली, जी खुर्ची टाकून बसलं होतं का त्याच्या बायकोचं रूप धारण केलं मिसेस. आणि देव लागले रांगेला, म्हणजे जे दर्शन घेणार होतं त्याच्या बायकोचं रूप घेतल्या. आता बायकोच्या पाया पडन का माणसात, याला म्हणायचं देव. लागले देव रांगेला. ह्याने बघितलं, अर म्हणलं आपलं बेगा बाळा आलेलं दिसतंय, येऊ नको म्हणले तरी कसं काय आलंय बा. देव ह्याच्याकडे बघायचं आणि ही देवाकडे बघायचं. आता देवाला काय लीला करायच्या, पदरण कुंकून कळशीन त्याच्यात आंब्याचे पानं नारळण असा सुंदर शृंगार केला. आणि देव लाजत मुरडत हळूहळू पुढं आले. हे गेलं भांबून बायको बघत बघत. देव आले बे, पाणी ओतलं, रांजण भरला, देव गेले निघून. ह्याच्या डोक्यात म्हणला काय ह्याचा देवन कशाच्या देवी, माझ्याच बायकोच्या हातून रांजण भरलं, ती झाली देवी मी झालो देव. जोपर्यंत भगवंत तिथे तोपर्यंत त्याच्या डोक्याची ती अवस्था. आणि देव निघून गेल्या परत 10-15 मिनिटांनी डोक्यात गणगण सुरू झाली. बायकोला येऊ नको म्हणले तरी कसं काय आले, परत घरी आला, बाहेर ये. ती म्हणले काय काय काम, येऊ नको म्हणले तरी कसं काय आले. ती म्हणली मी आलेच नाही, खोटं बोलायचं ना. ती म्हणली हो का कळशी हिथंच ठेवली. मग ह्याच्या लक्षात आलं ते आपलं गबाळ नव्हतं, ती जगाचं गबाळ होतं. देव आले आणि कार्यक्रम करून गेले, ह्याला मिळ लागून दिला नाही. आणि भक्ताची इच्छा तर पूर्ण केली. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेमध्ये पाहू. सर्वांनी प्रेमानं भजन करायचंय. विठोबा अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊन ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखे संस्कृत नाही. शब्दच कसा आहे, भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका नाही, पण भारत माते की आई म्हणतो. आपल्या देशाला पवित्र विचाराचे माणसात म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावं, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशा माझ्या भारताकडून शिकावी. हा, आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे.
आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? हॅलो मोकळा हॅलो वाढवा तिचा आवाज. माझी जाऊने म्हणा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिला हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिला हमें सुंदर शिवाजी. आशा वागिनीचा तो छावा आवाज आवाज. आशा वागिनीचा देव छावा. आशा वागिनीचा देव छावा. गणी म्हणला कसा देतावा डोक्यात गणी मी खावा. बेटीचा धाडला सांगावा. नक्षीदार श्याम यान्याला कान टवलत डुलत आला. सयतंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संग जीवा माला. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. आलिंगन देणारा जिजाऊचा पुत्र तुकोपर्यंतचा दास हगव्या झेंड्याचा शिपाई. राजाने खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. खानाचा अभिमान मान्याला कटारीचा वार त्याने केला. चिलकत होत अंगाला. खानाचा वार धोका गेला. खान गडबडला. राजे सावध झाले आणि छत्रपतींनी वाटणाचा मारा केला. पोटामध्ये पिच्चा झाला. त्याला त्याला भांडलं पोटाला राम राम. त्याला त्याला भांडलं पोटाला राम राम. त्याला पोटाला राम राम. छत्रपती शिवाजी महाराज की अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहेत. कोण छत्रपती? आवाज. शी म्हणजे शिलवान राजा. वा म्हणजे वाघाचा काळीज असणार राजा. शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. आता छत्रपतींची शिवजयंती आली. हळूहळू वातावरण आता गरम होत चाललं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी राजांची गरज आहे आम्हाला मान्य आहे व ती जगाने मान्य केले. पण तू काय फक्त वाटल्या मोकळ्या करायला, बिड्या फुकायला, आईबाप चोपायला, डीजे वाल्याला घाबरायला, गावात राडा करायला का काय? तुझा जन्म कशासाठी? तुम्ही छत्रपतींचे मावळे त्यांचे विचार जपा. ज्या राजाला सुपारीचं व्यसन नव्हतं त्या शिवजयंतीला दारू पिऊन डीजे पुढे धिंगाणा करायचा कधी राजांना आनंद होईल? कोण छत्रपती? पिसाळलेल्या हत्तीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 जणांवर एकटा खिंड लढतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनात तंबला कळत चरतो त्यांचं नाव धनाजी. वाऱ्याच्या वेगानं घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जीवाजी. वाघाला फाडतात त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांच्या राष्ट्रातल्या आपण माणसे त्यांचे विचार जीवनात ठेवा. तरुण मुलांमध्ये कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. हो, फार अवघड परिस्थिती. मुली झालेत कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि पुऱ्यांच्या आयाला आले मार्केट. पुऱ्यांच्या आयाला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता. हां, डायरेक्ट पाहुण्याला सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हां, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप?
बायका मिळाना पण कोणाला बोंबलत फिरणार. डॉक्टरला बायको मिळाना घडलं कधी, PS ला बायको मिळाना आले का पेपरला तुम्ही बायका कोणाला मिळणार नाहीत. बोंबलत फिरणं थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, बाबासंग भांडणं, आईसंग भांडणं, समाजसेवा नाही, देशसेवा नाही, धर्मसेवा नाही. कोण पुरेच वाटवलं कराय मोकळे. ती सोलापूरसारखा मोर्चा काढावं लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणजे बोला काय मागण्यात म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला ती काय रेशन कार्डला गहू तांदूळ का काय म्हणजे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या. मग तुम्ही नेमकं काय करताय बा? क्वालिटी कामवा. तरुण मला विनंती, काहीच नाही करता आला तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका तरी लग्न होते. एवढा एक पर्याय राहिला शेवटचा, बाकीचे पर्याय मेले तुमच्यासाठी. ह्या माळण बुक्याच्या जोरावर आमच्या गावातल्या 10 पोराची लग्न जमेली. एक जण असंच माझ्याकडे आलं, महाराज लग्नच जमिना. म्हणलं मी जमितो. हां काय करावं लागेल म्हणलं, कपाळाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का? ती बायकोसाठी माळ घालायला तयार झाली. ते मला जाळ झाला शाकाहारी कराय ना म्हणा बायको भेटन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू पण माळकरी वाढन. त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी मला आण माळते बारीक मण्याची माळा नाही. मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही. मग टप्पारे मण्याच्या माळा एवढ्यालाच म्हणे कचाकच म्हणे हटक्याला ऋताच्या झोपताना म्हणायचा ले ऋतत ये. मी मला लग्न हा मग ऋतून द्या. बुका लावायचा बारीक म्हणलं मोठा लाव की मला कपाळ कळ होईन की लग्न लावतो. गंधन बुकान धोतरण नेहरून टोपीन असा पांढरा शुभ्र भगळा बनवला. कुठे कीर्तनाने गेलं की मी पुढं तेव माग, मी पुढं तेव माग. काय दिसन तीच पुढं मी महाग. लोक त्याच्याच पाया पडायचे महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही ला का. कीर्तन संपले लोक म्हणायचे अर हे तर संघ आलेलं आहे. पण असून द्या पोरग माऊली संघ राहते. व्यसन नसन, धार्मिक असन, आईबाबाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसते. वारेकरच्या घरात आपले पोरगे सुखाना राहीन. देऊन टाका पोरग्याला. 10 पोरांची जमिवली. हाच पॅटर्न माळण बुका. हे तर जर कोणाचं जमत नसेल ए नांदगाव चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यातच विषय क्लोज करून टाकू. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि बदलावा. नुसते मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचे हे डोक्यातनं काढून टाका. महिला मंडळ मुलीकडल्या माणसांनी जरा थोडं विचार नीट करा. 100 एकर जमीन आहे पण ती जर 10 रुपये नाही गेलं तर 5 वर्षात एकर सुद्धा ठेवणार नाही. लग्न जमीन तर 1/2 एकर जमीन आहे. मुलगा जर जिद्दीने केला ते 25 एकर केल्या शहरांना करतो तो वान मुलाला मुली द्या. ज्याच्या मनगटात कष्ट जिद्द मेहनत चिकाटी निर्व्यसनी, गरीबाचा असू द्या, वारकऱ्याचा असू द्या, शेतकऱ्याचा असू द्या, नुसता बंगला बघू नका तर चांगला बघा. आणि बंगला असून चांगला असेल तर मग दुधात साखर आहे. पण फक्त पैशावाल्याच्याच बघून ज्या मुलांना धर्म आचार्य विचार करत नाही अशा मुलांना मुली देऊ नका. मग शेतकऱ्याचा गरीबाचा असून ज्याला जिद्द मेहनत आहे चिकाटी आयुष्यात काहीतरी मोठं व्हायचं आहे तरुण मुलांनी ह्या लिस्टमध्ये बसा. आणि आणखी एक वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एक त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एक असतं गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या नांदगावमध्ये सगळ्या समाजकारणात राजकारणात सगळ्या क्षेत्रातली माणसं सगळे मतभेद सगळे द्वेष मत्सर विसरून ज्ञानोबा तुकोबांचे आपण लेकरं आहोत या भावनेने एक होतो. म्हणून एवढा भव्य दिवस सप्ताह एकीच्या ताकदीच्या जोरावर संपन्न होतो. आणि धर्माच्या बाबतीमध्ये मानाची अपेक्षा करू नका. हीच माणसं पुढकान तीच पुढकान ह्यांचेच नाव घेतले आणि त्यांचीच राहिली आणि ती माणसं मला विचारातच घेत नाही. तुझे जे वाद आहे तुझे वैयक्तिक वाद आहे. संकट धर्मावर आले आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? संकटाची लेवल कुठं चालू आहे, आपल्या अपेक्षाची लेवल कुठं चालू आहे ह्याचं तरी जरा भान ठेवा. आणि मानापणाची अपेक्षा न करता आपण ज्ञानोबा तुकोबांचे पाईक आहोत. ही परंपरा आपल्याला टिकवायची. या जुन्या माणसांनी 43 वर्ष सप्ते टिकून ठेवले, त्यांचे उपकार आहेत. पण ह्याच्यानंतर ही धर्माची पालखी तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. आज तरुण मुलं बहुसंख्येने उपस्थित आहेत. आजच्या सौजन्य कीर्तनासाठी ज्यांचं विशेष सहकार्य आमचे आकाश भाऊ, हे सगळे तरुण तडफदार आणि अशी माणसं पाहिजे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये असे धडाडीचे आणि सगळ्याला सोबत घेऊन चालणारे. आणि एक वाक्य सांगतो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. हे तरुण पिढीचं कर्तव्य. म्हणून देशाविषयी धर्माविषयी आपल्या परंपरेविषयी तरुण मुलांना स्वाभिमान असावा आणि या धर्मकार्यामध्ये सगळ्यांनी एक व्हावं, तर ही परंपरा टिकणार आहे. विडल आणि हे सगळं करत असताना अंतकरणातला भाव महत्वाचा. आणि भाव जर असेल तर होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. काहीच अपेक्षा करत नाही. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. भक्ताच्या घरी फक्त एक तुळशीचं पान आणि तांब्यावर पाण्यात दिले की देव खुश होतात. अहो तुळशीच्या पाण्यात आणि तांबर पाण्यात खुश होतात यात विशेष नाही. मुळात निर्गुण निराकार सगुण साकार भक्तासाठी झालाय अभंगाच्या शेवटच्या आला
तुकोबऱ्यांच्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांग आला नावा रूपा तुका मने झाला सोपा आणि निर्गुण निराकार भक्तासाठी सगुण साकार झालेला आहे. आणि म्हणून आपल्या अंतकरणात भगवंताविषयी प्रेम असावं असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ नांदगाव युवा शक्ती असतील संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वजण आपण एकत्रित येऊन हा भव्य दिव्य हा नामसंकीर्तनाचा महोत्सव याचा आनंद असा हा लुटत असतो. आणि सर्वांचाच विशेष सहकार्य आहे म्हणून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता सर्व संयोजकांचे मनोपूर्वक मी धन्यवाद आभार मानतो. अशीच आपल्या गावची एकी आवाज येत राहावी या धर्मकार्याला असंच वर्ष आणखी वैभव प्राप्त व्हावं या कार्यक्रमासंदर्भात विशेष आग्रह आट्टास घेणारे आमचे परममित्र आकाशभाऊ खराडे असतील त्यांचं सर्व सहकारी सरपंच भेटले आले आणि बाकी सर्व मंडळी या ठिकाणी अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं सर्वजण मंडळी आपण नियोजन करतो. अशीच ही धर्मकार्याची परंपरा 43 वर्ष काय या सप्ताची शताब्दी सुद्धा आमच्याच हाताने पूर्ण व्हावं ही ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या याच्याने प्रार्थना करतो. परिसरातून आलेले आणि कसं असतं हे शास्त्र आहे आणि एक वाक्य सांगतो शस्त्र आणि शास्त्र ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे. शस्त्राला शास्त्राचा आधार पाहिजे आणि शास्त्र टिकवण्यासाठी शस्त्र सुद्धा महत्वाचं आहे. अहिल्यादेवी होळकरांचा फोटो बघितला असेल एका हातात महादेवाची पिंड आहे ते झालं शास्त्र आणि दुसऱ्या हात तलवार हे झालं शस्त्र. ही दया क्षमा शांती क्षमा दया शांती बाण अभंग हाती तसं शस्त्र आणि शास्त्र आपला हिंदू धर्म असा हा शास्त्राच्या आणि शस्त्र भारताने कधी कोणा आक्रमण केलं नाही पण आलेलं आक्रमण परतून लावण्याची ताकद आपल्या शास्त्राच्या विचारामध्ये आहे. पण आपल्या धर्माविषयी स्वाभिमान सर्वांनी बाळगावा अशा ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. माझे गुरुवर्य माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या सहकार्यानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगरमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. आपणा सर्वांना विनंती नक्की एकदा आश्रमाला भेट देण्यासाठी या. आणि पुढच्या महिन्यामध्ये 6 मार्च ते 9 मार्च फार भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय दर्जाचा कीर्तन महोत्सव त्या माऊली मंदिराचा 6वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. ज्ञानोबा तुकोबऱ्यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाड आहेत 5000 माणसं बसतील एवढा सभा मंडप आणि एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झालेलं आहे. 6 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान नक्की एक दिवस त्या आश्रमाला भेट देण्यासाठी तो कार्यक्रम पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशा ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील कृपया 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली